5 वर्ष झाले लग्नाला, अजून पोरं सोरं व्हायना. आणि सारं काम मी करून घेते. भाकरी करायच्या, वावरातलं काम करायचं. ही नुसती माक पान पान फुलं वा. आणि भाज्या तर अशा बनविती तर त्याच्यावर 4 बोटाची साई येते, दुधावर तशी तरीच नुसती तेलात भाज्या शिजविती. आणि कामाच्या नावाने शंकोबा नुसतं माक पान पान फुलं वा. हिचे कपडे धुवायचे, हिच्या नवऱ्याचे कपडे धुवायचे, सासऱ्याचे कपडे धुवायचे. आणि आणते बाई सून करून. का आला ती सून? चव नाही दव नाही. सारं जर मलाच वाढायचं तर ही काला आणली घरात करून. हिला काम गोड लागत नाही, काहीच नाही. निवड मोबाईल, नवरा आणि कालवण करी ती. घरातली झाडझुडती सकाळची मी करेली. काय चाटायची आहे? काय काय चाललं नाही का तुला? करू राहिले ना वावर टपाटप. मला भूक लागली. हा, भूक लागली. ती काय करू राहिली घरामध्ये? मी घरात नाही गेलो, मी वर रानातून आलो. मग सांगायचं ना तिला. हा निवळ कालवानं करी ती. तुम्ही तिच्या तोंडावर म्हणत्या कालवानं लय बारी करतील, कालवानं हे बाकीचं काम कोणा करायचं? याच्यात तिनं शाजूकी चोदायची ना. बरं आहे, तुला आता स्वयंपाकाचा लय कटाळा आलता आवर. तुला वाटतं का चुलीपासून बाजूला होईल? तरी मग पुढे आता आली. बाजूला झाले तरी भाकरीला मीच काशी करी ते. हा जो तू काय म्हातारी झाली आवर. हा नाही हे काय सारखं तोंड करीत राहते गाडची. मावरायला लावायचं तिला. आवरे काय काय हा? काय. तो काय नुसतं शोपीस आणला काय शोकेसला टांगायचा आहे? हा कुठे गेलाय बोकेदळ आपला? नुसतं गोर कातड्याला हा बाळले दोघं बापले. बोकेदळ कुठे गेला आपला? बोकिंदळ इंडतोय असाच. आला का गाव जाणार का हा काय? त्याला उंबार काय ग मला म्हणता ओ म्हणता उंबार काळा ना का? हा, त्याला ऊ म्हणता उंबार काळा ना. हा. आणि त म्हणता तपिला काळा ना. आणि प म्हणलं का लगेच पळत. हा का? हा. आपण जन्माला घातलाय ना. हा? आपण जन्माला घातलाय चौना दो. 5 वर्ष लग्नाला झाले. दर महिना आला का जाई दवाखान्यात, दर महिना आला का जाई दवाखान्यामध्ये. अजून घरात पाळणा किंवा हाला ना. अरे हालय बाता का त्यांच्या काय हातात आहे? हा? म्हणजे तिकडून तरी माझ्या जीवाला थोडी सोडवणूक भेटल. हा. कामाचा लोड आला का मी पोर घेऊन बसल मांडीवर. पोर सांभाळलं काय स्वप्न आवर तू नुसती काय? केली लग्नाची घाय. हा मी तर म्हणते बाई त्याचं लग्न पाहिलं माडोळ्यानं ना. तू पाहते का नाही काय माहिती माडोळ्यानं का त्याच्या आतच गचकते कपाळाला तांदूळ लागा त्या अरे गाच काही तू आवर. तुला काय झालाय रोग आवर? कामातच तुम्ही पार माझा जीव घेतलाय. हा तुमचं केलं ना आता सुनाचं करू राहिले पुढं पुढं. बा काय केलं? बा काय केलं? काय केलं तू? हा हा? जागा बसू तिथे मला तू नाही मग आता कोणा केलं? याच्या अवतासा तुझी का? कोणा केलं? हा पडू द्या तसंच, बोकाची मरू द्या. नुसती. चाल तुला गिळायला देते चाल. हा चालते राहू दे दोन. चल मला हा, राहू जेवायचे. दे, चाल गिळायला देते चाल. तुला काय तू गस चल खाऊन. हा मग पहाटीच हा. तुमच्या सुनाचा स्वयंपाक होईल आता पहाटीच गिळलं मी. चहा पिते 2-4 कप. हा तुला काय? मा काम खात. तो तर आलाय वाटते का दूध घालून? दुधाची किटली सुद्धा खाली केली का? तुम्हालाच माहिती हो बाई. हा? चला ना तुम्हाला गिळायचंय ना. पाहू बरं मला पाहू दे बरं दूध घालून आला का? आला गे. हा मग कुठे गेला? हा मला गेला. दार लोटेले असेल मध्ये 2 जण. हा दर ते काय हटायचे माणसाला पाहून. दरवाजा काल लावून घेतो तुझे. चला घ्या खावटून घ्या. नाही बाहेरून ये. बाहेर कडी ना. आज काय करते काय? काही बोलत राहते. हे बघ डॉक्टर काय म्हटले, अजून एखाद्या वर्षामध्ये गोळ्या वगैरे सगळं चालू ठेवावं लागेल तर काहीतरी परिणाम होईल. पण आता आपण किती प्रयत्न केले नाही तरी पण काय होईना. नाही पण ट्रीटमेंट तर घेतोय ना आपण. 2 वर्ष ट्रीटमेंट चालूच आहे ना. ते तर आहेच. पण आता दर महिना घेतल्याशिवाय अजून 1 वर्ष लागणार आहे. 1 वर्षानंतर बाळ होणार म्हणजे होणारच बोलले डॉक्टर. होणार म्हणे. आणि काय माहिती का, कोणत्याही गोष्टीला कळ काढावं लागते, लगेच काय होत नाही ना. ते तर आहेच. का दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं ट्रीटमेंट घ्यायला? आता आपण एक डॉक्टर थोडी ना केलंय, किती मरणाचे डॉक्टर केले, पण काहीतरी फरक पडलाय का? नाही, हे 4था डॉक्टर माहिती आहे का? मग आता काय सांगावं? नाही हे डॉक्टर बोलले ना, सगळ्यांनी विचारलं होतं मी. हा या डॉक्टरचे बरेच जणांना गुण आले. माझ्या 3 मित्राला गुण आले. बरं त्या मुंबईहून लोक येतात यांच्याकडे माहिती आहे का? हा का? हा पण अजून 1 वर्ष लागेल पण तरी पण आपल्याला. हा ते सगळं बरोबर आहे. आणि मला बाहेरच्या लोकांनी पण सांगितलंय हा. की तो डॉक्टर खूप चांगला आहे. हो पण नाव तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं एका बाजूला, पण माझ्या डोक्याला ना खूप टेन्शन येऊ. कसलं? हे आत्यानं माझ्याशी नीट वागतच नाही हो.
कधीच असं नीट बोलत नाही. मला तर असं वाटतं मी त्यांची सून नाही, दुश्मनच आहे. नाही पण आता ती मी समजून सांगतो तिला, पण तिला बोलायची माझ्यासमोर तर काहीच बोलत नाही. कुठं काय बोलते? माघारी तर माघारी आहे. माघारी टोमणे आणते का? हा, तुमच्या समोर नाही बोलत ते काय, तुमच्या समोर ना गोड गोडच वागतात. आणि तू बोलायचं ना, माझ्या थोडंच हातात आहे, नाही होते तर काय करावं? मग ते म्हणतात कोणाच्या हातात आहे. नाही असं नाही ना, बरोबर. सगळं बोलून पाहिलं पण ते नाहीच ऐकत. त्याच्यामुळे ना मला तर लय टेन्शन आले बघा. हे दादा तर काही बोलत नाही ना? नाही, का बोलतात? ते नाही बोलत जास्त काय, पण कधी कधी ते पण बोलतातच. हे बघ आता कसं आहे, माणसात जरी प्रॉब्लेम असला किंवा सगळे लोक काळाची रीत आहे, सगळे लेडीजलाच बोलतात. ते तसं तुला बोलणं काय खावंच लागतं थोडं बहुत, नाही का? थोडं समजून घ्यायचं तू पण. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी कधी काय बोललो का तुला? हे बघ, तुला बाळ नाही जरी झालं तर मी तुला काय सोडणार आहे का? फक्त तुला मी आईला पण समजू शकतो आणि दादाला पण समजू शकतो, ते पण तुला बोलणार नाही. हम्म. पण माझ्यावर विश्वास आहे ना तुला? हो, मला तुमच्यावर खूप विश्वास हे बघ, हे 1 वर्षात जरी नाही झालं, मी काय तुला सोडणार आहे का? नाही. प्रयत्न करून बघू, शेवटी देवाच्या हातात आहे. झालं झालं, नाही झालं नाही झालं. हम्म. आपलं तर प्रेम आबाधित राहणार आहे ना. ते- बाळावर कुठं प्रेम असतं का माणसाचं, माहिती का? खरंय तुमचं. बरोबर आहे. आणि कसं आहे, बोलणारे लोक बोलत राहणार आणि आपण आपलं काम करत राहायचं. शेवटी देवाच्या हातात आहे. चला. चाल हो. चल. आयला यावर्षी कांदे एवढे भारी जमले का वास कधी. या बाया नुसत्या टप्पा देऊ राहिल्या. कांद्याची शायनिंग कमी होती माहिती का. गजराबाई आव आहे का? हाय ना. या ना बाहेर या ना. अरे बापरे. कोण विशाल? काय रे भाऊ? बसा ना. हे काय बसत आहे? काय म्हणत? यावर्षी लस सक्सेस ठरलो मी, फक्त भाव भेटला पाहिजे कांद्याला. हा ना. गजराबाई तुला सांगतो, कसा आहे कांदा? कांदा हे लंगर आहे. हा ना. तुला सांगतो गजराबाई, मला पोर झालं. कधी? तसं मा कल्याणच होऊ राहिलं. कधी झालं? 3-1 महिने झाले. हा ना. दार्जिन पोर झालं. त्याचा पायकून. पोर झालं त्या दिवशी कांदे विशाल लावले येईल या ना. बरं का. पोर झालं त्या दिवशी कांदे लावले. तुला सांगतो पहिल्याच रट्ट्यात एवढं पीक झालं. बाप बाप बाप, जेवढा खुश आहे ना मी. तुला सांगतो गजराबाई, जेव्हा कांदे काढून आम्ही तेव्हा मी सगळ्याला पेढ्या वाटणार आहे, बॉक्स देणार आहे एक एक. हा म्हणजे एवढं कांदे लावेल का? आणि पोरगा आहे ना माझ्यासारखंच. कोणाचं? त्याला पोर झालं ना. कधी डोळे बी घारोळे मस्त माझ्यासारखे. कधी झालं? हा कधी झालं पोर? पोरगा 3 महिने झाले कांदे लावले तर. आता सांगतो बा. पोराचा पायगुण किती दार्जिना झाला. लय लय किती वर्ष झालते तो लग्नाला? लय. वर्ष आत्ताशी वर्ष झालं. वर्ष झालं. 3 वर्ष. 3 महिन्याच पोर 9 झालं. महिन्यात बाईला दिवस गेल्यावर पोर राहते. हे बा, लग्न झाले बरोबर दिवस गेले हम्म. बरोबर. हा. हा, पोरग झालं 8व्या महिन्यात. पोरग झालं 8व्या महिन्यात. हा. लवकर डिलिव्हरी झाली. हम्म. पोरग 8व्या महिन्यात झालं. आता ते 3 महिन्याचं आहे. माझ्या लग्नाला होऊन झाले आता 13 महिने. हा, मग हा, असं बरोबर आहे म्हणलं ना. बा. तरी म्हटलं वर्ष झाले, म्हटलं 12 महिने 12 महिन्यात 1 वर्ष. हा नाही, मी म्हणले पायबऱ्याचं आणलं होतं का? मग मी तेच वाटत ना माणसं. नाही 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 नाही, लग्न झाल्यानंतरच झालं. लय चपळे हाणले रे तो. पा हा. देव जिकडे द्यायचं ना तिकडे देतो, आणि आपला देवजा. आणि आपल्या देवच्या हातच उड्या इकडे तिकडे. हा? नाही नाही, काय होतं कोपटले माहितीये त्या कोपटले. काय होतं माहितीये का. बरं का, मला समजू राहील तुमच्या भावना काय म्हणायचं तुम्हाला. आमच्या पोराला 5 वर्ष झाली, 5 वर्ष भाऊ. याच्यात आहे ना तुमच्या पोराची चूक नसेल काही. मग तुमची सुनबाई ना गोळ्या खात असेल. या नाही आता रे. अहो आताच्या पोरी ना गोळ्या खात्या, मला माहिती आहे. मग तिला काय पोरसवार नको का? कोणला आमच्या सुनबाईला पहिले काला गोळ्या खायला का रे बा? पहिले गोळ्या खायला आता असेल ती ना. दवाखान्यात जाते त्या गोळ्या खाती बा. दुसऱ्या तर आपल्याला नाही माहिती. तसं नाही तसं नाही. काय टाइम झोपायला गेल्यावर नाही बायको. खाता असं गोळ्या तर कोणाला माय माहिती. बायको मला काय म्हणे माहितीये का. माय बायको म्हणे आपल्याला पोर बाळ नकोच. म्हणले येडी झाली का. हा. बिलकुल चालणार नाही म्हणे गोळ्या खाते मी. आताच्या पोरी काय करत्या 2-3 वर्ष नको नको म्हणत्या आणि त्या गोळ्या खात्या, त्याच्यामुळं पोरं होती नाही.
मेन प्रॉब्लेम तिथे नाही पण ही ना नाही तसं काही करेल नाही हो, आमची पोसून बाई नाही अशी नाही तसं नाही काही करेल ही 5 ना. वर्ष झाली ट्रीटमेंट चालू आहे सारखी. दोघं नवरा बायकोला माहित असेल ना. हा, ते आहे पण आता ही विचारित राहते. नाही नाही आमचा लय वानगुंग रे. हा तो सांगायचा आणि त्याला काय कळत त्याच्या समोर ती ना खाली तरी ती म्हणशी दवाखान्याच्या हा. गोळ्या चालू आहे. का चॉकलेट आहे, काही काही असं. काय माहिती ये लय गांगेल पोरी याला उ म्हणता उंबार काच्या काळा गोळ्या ना ते काळा म्हणता नाही तपिला काळा ना आणि म्हणलं की तिच्या संग लगेच पळत पळत हा. त्याची काही गंमत करी म्हणजे नाही. त्याला तुम्ही काय शाळेत जेव्हा लहान होतो तेव्हा प फॉर पळ म्हणून शिकवलं होतं काय नाही त्याला? नाही तसं नाही. बॅजाच चालत होईल हा त्याला तर- ऊ म्हणलं का तर ते जू घेऊन पळत. हा हा असे कोणी म्हणलं ना बा तिकडं आग लागली हा. ते ते असं चिंगाट पळत येईन एक चड्डी धरून आणि सांगत सुटल आग लागली आग लागली. ते ना शाळेमध्ये बेले रट्टे खायचं. तो पुढे होता का माग होता तो? पुढं आता पुढं. हा का? त्याला जर हा घेतला ना हा घेतला फरकच कळा ना तर त्याला काय करावा. आणि ना तुम्हाला सांगतो ते तुम्ही याला शेण मारायला लावायचं वाटतं तसेच हात घेऊन यायचं तसेच. हा मग ते हायच त्या मापाचं पोहार पण सुनले शेण बारी नव्हतं मारायला. भेटली. बरं जाऊ द्या मरू द्या ते दिसायला देखणी मी ज्या आहे. कामाला आलो ते बरं, काम काय करू आपण द्या. तो काय काम काय? बरं मी काय म्हणतो ते आपलं कांदे काढायचं जमल का? नाही नाही भाऊ नाही. 2 दिवस तर नाही 2 दिवस जमणार. ते वा करणार तो आपले कांदे काढायला झाली. हा का मग 16-17 रुपये कांदे काढायचे. मग नाही जमणार मावा. मग मग टोळी तरी ऍडजस्ट करा अर्धी तरी जरा करा. तीच टोळी आमच्या काही तिच्यावाली. मायवारी स्टोरी आमच्याकडे अर्धी द्या ना मला. नाही बाबा होणार नाही नको. नाही होणार. कारण इकडे आम्हाला कांदे काढायचे का. शांतीची टोळी खाली असं हा ती शांती त्यांची पाहिजे राहतीच त्यांची. ते शांतीचे नको तिला नाही बोलत मी. हा मग राधीची आहे ना. शांती नाही तर मग गंगेची पाय. तो पायगुण आहे माया याला. हा दारचे नाही बा तिचा हात लावायला तिचं आणि काढायला तिचं. ते गंगेले वावर तोडीत. हा तिला जागीच बसव काढी त्याची. हा लय वावर तोडीत. मग कोणी सांगा त्या कांगण्याची सांग कांगण्याची कांगण्याची हा, सांगा त्याची- विचारा बरं त्याला फोन लावून खाली आहे का. त्या नंबर दे तूच घे. नंबर दे तुला? नंबर द्या. आम्ही काय बसू ते करेल. त्याचा नंबर काय होता का नो. तो काही नंबर असेल त्याचा मग हाय आहे आहे मग लाव. विचारितो ना मी लगेच. तुमच्या देखत तुम्ही सांगा का समजून. हा सांगत हा सांगत सांग काहीतरी सांगत. राम 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 राम. म्हणलं ते कांदे काढायचे होते टोळी लागत होती आपल्याला. आहे ना हे बाबूरावशी बोला बरं. हा बोला द्या. अरे हॅलो हा त्या विशालला आहे ना 10-12 बायाची टोळीने कांदे लावायचे काढायचे. हा आम्हाला काय गाजरा व्हायला काही वेळ नाही. ठकीची आहे ना. ठकीची हा नाही वावर तोडू होतं मला. ठकीले वावर तोडीची रे. मग राधीची त्याला तेच म्हणलं राधीची घे. राधीची टोळी चांगली. पाय राधी चांगली ना. बरं मी काय म्हणतो ऐका ना त्या ठकीचे नका पण त्या राधीची बोलावं. बरं बरं राधीला सांगा तुम्ही. बरं सांग उद्याकडे पाठवून द्या मग गाडी पाठवतो घ्यायला मी. मी संध्याकाळी जातो तिच्याकडं आणि गाडीच्या पाठवून तिच्या घरा पुढे. संध्याकाळी म्हणजे का अंधारात कांदे काढायचे का तुमच्यासारखे काळे होते ना ते कांदे. नाही तिला सांगून देतो ना संध्याकाळी. बरं चालन ठीक आहे. हा मग सकाळी तयारीत राहील ती. बरं चालन ठीक आहे. चालत. कारण कसं आहे भाऊ प्रत्येकाला बघ अपेक्षा आहे बरं की नाही. मग आमचा माल काढायला आलाय 17 रुपये कांदे येते का तोड नाही ना. आणि शाने असले तुम्हाला सांगतो बाजार 2000 पर्यंत गेली तरी फोकटून नाही टाका. कुठे का ठेवायचे कांदे का ती हा, टिकते नाही ती. ठीक आहे. लाल कांदे टिकत नाही. येऊ का हा ये चला काम तर पत्ते झालं ना. हा पण आलं सर सगळं ना. माझ्या लक्षातच नव्हतं ते उंच लंबू तो काळा बागळा. हा त्याच्याकडे टोळा राहते. चला येऊ का मग. मग पेढे बिडे काही आयला काय रे. पेढे तिथं रानामध्ये. तुला पाय आता म्हणजे टोळी गेली असती तर पेढी पेढे हा असं. तुम्हीच पेढे खाऊ घाला दुसऱ्याच्या पेढीची नका अपेक्षा करू. स्वतःच्या घरात पा जरा. पायरे ना कसे टोमने पा मारे लोक कसे टोमने यायला मारे झाल्यावर असे बोलायचे हम्म नसते झाले ये काय केलं असतं. सांगा मायात जीवाच्या लई त्या दवाखान्याच्या बाबतीत ना लई उठा भाषाने एकादशा झाल्या तुम्हाला सांगते. काय आता माझं- इकडं उपत्यात कामाला जायचं ऊन डोक्यावर घ्यायचं आणि ह्या पोरीला एक पोर करून येते. चालवायला. भाऊ त्या पोरीला विचारून बाई आमच्या पोराला दुसरं लग्न करायला परवानगी दे. नाही मी म्हणणार आहे 100%. हा? मी नाही म्हणणार. मी थोडं स्टॉल जाती. हा हा दोघांना बोलला का मग ते होईल. हा काय रे कुठे गेलता वांगळ परच्या. ते दवाखान्यात जाऊन आलो ना.
दवाखान्यात इकडे ये ग बाई, बस, बस खाली बस. दवाखान्यात जाऊन आलो हम्म. डॉक्टर म्हणले परत पुढील महिन्यात यावं. नाही आता त्या वाऱ्यात चालू झाल्या तुमच्या, मी ते नाही म्हणत आहे. अजून 1 वर्ष लागेल म्हणे, होऊन जाईल म्हणे. कार्तिक एखादी चालू झालं बा. हा तर मी अशी म्हणत होते, हम्म. सुनबाई तुला राग नको येऊन देऊ, पण आता बाय 5 वर्ष लग्नाला झाले तो वाल्या पुरे 6वं लागलं. हम्म. तर मग मला असं वाटतं या बाई ज्यांना वर्ष 1.5 वर्ष झाले लग्नाला त्यांच्या घरात पाळणे हल्ले, तो दवाखाना चालू ठेवू नाही असं नाही, पण मग मला असं वाटतं कुठंतरी थांबलेलं बरं. माणसाने आशावादी असावं, पण कितपत असावं याला बी काहीतरी लिमिट राहतं. मग थांबायचं ना, ट्रीटमेंट घ्यायचीच नाही. नाही झालं नाही झालं, हा ट्रीटमेंट घ्यायचीच नाही. नाही झालं सोडून द्यायचं देवावर. नाही देवावर सोडायची काही गरज नाही. सगळंच देवावर सोडलं मग आपले हातपाय का आलं येईल. आपण हातपाय हलवले तर होतील ना. मी काय म्हणते ऐक, हा बोला ना. तो दवाखाना चालू ठेव बाई, हं. पण मला आहे ना माहिती एकाचं दुसरं लग्न करायचंय. हा काय? दुसरं लग्न करायचंय. पण कोण तयार आहे? मी नाही ना तयार. हा मी नाही तयार. म्हणजे कशाला लग्न करायचं दुसरं? अरे मग पोरस्वार वाई ना बराबरच्या लोकांना भाऊ किलो नाव ठेवू सुटली. आणि कोण बोलतील तुला? समोर तर कोणी बोलत नाही तोंडावर. सगळे तोंडावरच येऊन बोला. ते इतक्यात विशाल येऊन गेला आता. त्याचं काय झालं? तो म्हणे- मागून लग्न झालं कडे त्याचं वर्ष झालं झालं कडे तोंड वाचा 1 वर्ष झालं त्या लग्नाला. आणि मग त्याला मुलगा झाला 3 महिन्याचा. अहो पण तुम्ही असे कसे काय निर्णय घेऊ शकताय? अहो आत्ते मामा तुम्हाला समजायला पाहिजे. आता जर मला पोरबाळ नाही होते, होईल ना, अजून आहे टाइम. आम्ही काय म्हातारं नाही झाले दोघं. तुम्ही होईल. नाही झाले पण आमचा जीव चालला ना. एक जीव जातो एक जीव राहतो. आम्ही कडावं बसेले कवा आम्ही पाय घसरून पडू जाऊ त्याचा नियम नाही. मला नातवंड आणि खेळवायचे. प्रत्येक वेळेस बाईलाच दोष काय द्यायचा? माणसात दोष तो निघाला. आहे का? तो आहे का दोष? माझ्यात दोष नाही, पण काय सांगितलं डॉक्टर धावलं डॉक्टर म्हणे 1 वर्षात होईल. दोष कोणाचाच नाही. त्याचं काढून टाक. अहो, यायचा नालायक धरतीची का? दोष माझ्यात तर नाही, तिच्यात तर नाही. फक्त ट्रीटमेंट घ्यावं होती. एखाद्याला उशिरा होता असं मग ट्रीटमेंट चालू आहे ना. मग चालू आहे मग ना. चालू राहू दे तर आपली वाट चालून घेऊ. पण तुम्ही दुसरं लग्न करायचं कसं मग काय? होऊ दे ना दुसरीला होऊ दे. 2 बायका ठेवायच्या हिची घरात. treatment- भरपूर हा, जमीन मग जागा त्याला आहे काय ना होतं? भरपूर जमीन जागा आहे ना आपल्या का? अहो तुम्हाला समजते का काय घालताय तुम्ही त्यांच्या डोक्यात? हा नाही बाई मला थोडस दुसरी- डोक्यात प्रकाश पाडा. ह्या जागी माझ्या जागी तुम्ही असले असते आत्या, मग काय मी केलं असतं? मानावर आहे. दुसरी बायको करून दिली असती बाई मोकळ्या काय मानावर. बोलते आई? असं असतं कुठे? हा मग नाही मला नातूच लागतो. अरे ही प्रेम करते ना, तुमचं करते, सगळं करते. फक्त लेकरू नाही झालं म्हणून काय करते तिला घरातलं काय काम येईना, काम ना धंदा ना. अरे अरे गोविंदा फक्त चहा करीती तिच्या पुरता. तुला पाहिजे ती आणि भाज्या करीती. बाकी सारं काम तर मीच उरकून घेते. तिला नाही रानात पाठवलं नाही, गोठ्यात पाठवलं नाही, काही तरी पोरस्वार नाही म्हणले. मी कवर दम काढायचा आपल्याच्या निवाणार नाही भाऊ. मी दुसरी सून करून आणणार आहे. नाही. हे नाही, मला नाही पटलं, अजिबात नाही पटले. तुला पटू नाही तर ना पटू. तुला काय करायचंय? अरे पण आम्हाला पटत आहे ना. अरे पण तिच्या कुठे जाईल? ती राहणार आहे का इथं? अहो मग- आत्या तुम्ही त्यांच्या ती कुठे जाणार ती आहे? इडच राहील. अरे पण कस काय 2 बायका कस काय जमत तुला बराबर. बे वाटत का 2 बायकाचं? 2 बायकाच बे वाटत का? ते काय बोच काढणार आहे काय हा? तिला? पण माझं हिच्यावर प्रेम आहे ना. अरे एक भाकर घेऊन आली तर इकडे घरी जर आला तर ती पाणी पाहिजे. मग हा? पण एक माणूस 2 बायांना प्रेम नाही लावू शकत. एक तुम्ही माणूस टेन्शन मला- नका घेऊ उचाक्षान. तुम्ही दादा. नका टेन्शन घेऊ उचाक्षान. दादा टेन्शन घेऊन वहीन पोर थांबा. होईल. पण माझं म्हण आई ऐक ना, 1 वर्ष थांबू आपण. 1 वर्ष थांबून आम्ही करूच ना प्रयत्न. आणि शेवटी नाही झालं दत्तक घेऊत का आपण? हा दत्तक दत्तक घेऊया घेतलं तुम्ही. चालेल ना? म्हणजे कोणाचा असून वस्त्रीला बसू? मग चालेल ना. नाही झालं दत्तक घेऊ ना. का बरं दत्तक घ्यायचं? काय गरज पडली? अहो त्याला आपलंच नाव देऊ ना. नाही आपलं तुपलं नको करीत बसू. मला तोच पोटचं पोर पाहिजे आणि मी तुला दुसरीच बायको करून अहो आणणार. आत्या आज कित्येक बायांना पोरं नाही होते, ते लोक काय दुसऱ्याच बायका करतात का मग नवरे? आणतातच ना दत्तक, देतातच ना त्या आणि पोराला कित्येक आपलं लोकांनी नाव. दत्तक घेतलं आणि त्यांनी किती प्रेम लावलं. गजबाई. स्वतःपेक्षा दत्तक प्रेम लावतात माझ्या माहिती का? सासऱ्याला 2 बायका होत्या आणि मला 2 सासा होत्या. मला दुसरं लग्न आणि मग करायचंय. त्यांचे तो भांडण होतच असतील ना घरात. होऊ दे ना मग. अरे ज्या घरात भांडणच नाही ते घर काय कामाचं? आणि आम्ही भांडण पाहिजे. भांडण झालं तर ते आई का आलाय? का आलाय? पण आम्ही दोघं प्रेमात राहतो ना आता. का भांडण- तिच्यावर तेवढंच प्रेम करायचं. मला मान्य नाही बाबा. आम्हाला मान्य आहे, आम्ही करून आणणार आहे. बरं गजरे हं. जा दे पोर हात राहील डबल बायकोला. बरं अजून 1 वर्ष वाट पाहू. जाऊ दे. नाही तिचे नको बिचारी काय नाही. बायचं म्हणणार 1 वर्ष वाट पाहू. नाही झालं तर दत्तक घेऊ. पण मी हिला बाहेर जाऊ देणार आणि दुसरी बायको करणार नाही. अरे तुला कोणा सांगितलं तिला काढून दे म्हणून? राहू दे ना इड. आई म्हणलं काढून दे. पण मी कसं काय दुसरी बाई ऍडजस्ट करायला ह्या घरात? करावा लागन बाई पोरांसाठी. असं थोडी
मी कसं काय बघू शकते माझ्या नवऱ्याची दुसरी बायको? त्याला काय होतं? हे बाया, तुमचं काय चालतं आणि काय नाही बा, डोकंच खातात आपले. पूर्वी राजा महाराजांना 10 आणि 20 पटराण्या होत्या. याला 2 बायका सांभाळायला काय झालं? त्या काळात चालायचं, त्यांच्याकडे सगळं पैसा होता, शेती का रे एवढं तोंडवर करून बोल सुटला तुला? ऊ म्हणता उंबार कळाना, त म्हणता तपिलं कळाना, ती प म्हणली का लगेच पळतो तिच्या माग. तुला हे बरं कळत? अरे प्रेमाची बायको आहे, हा. तिला त्रास द्यायचा का असं? हा रे मेमट मार्या, बोलणं कसं बोलायला टकरागून कामाला आग लागू, कसं नेमकाच बोलतो. माझं प्रेम आहे, दत्तक घेऊ. तुला कोणा सांगितलं हे दत्तक घ्यायचं? रस्त्याने इशय होतं वाटतं गाडीवर बसल्यावर. आमचं कोण- दत्तक बित्तक चालणार नाही. हा मग तू हादरतो काय रे? हादरतो काय? कशाला? भ्या वाटत का तुला? अहो भेव नाही वाटत, पण मला आवडत नाही ती गोष्ट. जीव दे तिकडे जाऊन जीव. हा? जाऊन दे. हे बघा, तुमची आई म्हणते ते करा. काय बोलणार आहे मी तरी तुला आता? चालणार आहे का हे? नाही तुला पडतंय चाललं. का हे? अहो नाही चाललं तरी मला खपून घ्यावं लागणारच आहे ना. एक बाईचं बाईला समजून नाही घेऊ शकत तर त्या बाईचं काय म्हणणं आहे? आणि दुसरी बाई आल्यावरती तुला भांडत बसेल माहिती का? रोज भांडण होतील आपल्या घरात. काही दिवस गोड वाटलं मला पण तुला पण, नंतर भांडणच होणार आहे. आणि तिला जरी नाही झालं तर मग तिला नाही झालं, समजा लग्न केलं मग अजून तिला एक नाही करा. झालं तर तुला इरी मध्ये ना तो नरड्याला दगड बांधून तुला लुटून देते. नाही नाही नाही, ऐका ना, तिला जरी नाही झालं तर तुमच्या आई आहेच की, अजून तिसरी बायको करून आणन. तिला नाही झालं अजून चौथी बायको करून आणन. पण नाही, दत्तक पोरग घ्यायचं ए नाही. बाई माचुल त्यानं 5 बायका केल्या होत्या तुम्ही 10 करा. तरी पोर सॉर नाही झालं म्हणून त्यानं काय खेळ सोडला काय? नाही ना, खेळतच राहिले असेल. ज्याचं घरचं टांग आहे त्याला काय? एक काम करा, जे तुमची आई म्हणते ना तेच करा. मी नाही करू शकत लग्न दुसरं. का बरं नाही करणार? का बरं नाही करणार? का बरं नाही करणार? का करणार मला नाही? माझ्या मताला पटत का नाही. करणार नाही? माझ्या मताला पटत तू नाही. तिला काही वाण केली का? सगळा तिच्या हातात कारभार राहीन. आता जसा माझ्या हातात आहे तिच्या हातात कारभार राहीन. तुझी दुसरी बायको आल्यावर तो का लगेच माझ्या कमराच्या चाव्या देऊन टाकी ते. लगेच या चाव्या आहे ना लगेच तुला देऊन टाकी ते. तूच पाहायचं सगळं शेताचं, तूच पाहायचा सगळा कारभार घरातला तोच पाहायचा. हे पहा, हा हे पहा, आई दादा मी आज सांगतो, दुसरं लग्न होणार नाही. काही झालं तर झालं, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नाही बरं. होणार लग्न. मग तू काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे ना तर ही पांढरी पाल आणि तो काळ तोंड तिकडच कर. मी लागलं तर तुला नाही तिला सवत करून आणायची तर मी नवऱ्याला दुसरी बायको करून आणते, मला सवत करून आणते आणि ह्या वयात त्याच्या कुंपवार काढून घेते. म्हणजे पोराला सुनाला हा. बाहेर मग तुला कोण कान भरले का? मला कोणी कान भरून नाही तर नाही, कान नाव भरले का तू कोणी? इडून मला डोकं नको लावू. उठ पहिला निक आता का म्हणजे मला असं- बायको करते निक का? इडून. म्हणजे हा, मला हा. बायको करते. हा म्हणजे तुम्ही असं करणार का इच्छा आहे का? घरामध्ये? हा? तू इच्छा आहे? हा हा म्हणजे घरामध्ये असं चालणार आहे का आता? बाई मला वंश चालवायचा आहे पुढं. मग आम्ही येणारच नाही. लेकरू झाले तो परत तोंड दाखवणार नाही आम्ही. तुला आम्ही तू येऊन देतो का नाही तो नंतरचा प्रश्न आहे. तोच्याने मला नातू मिळत नाही ना तर मी आता तुला भाऊ तयार करायला लावी ती मला सवत करून आणते. हे पहा, आपण आपलं वेगळं राहू कुठेतरी, नाशिकला जाऊ. तिकडे राहू, पण तुमचा इथं नाही. सपाटा करा काय जाळा म्हणणं करा तुझं जा. काय मत आहे? तुमच्या आईचं डोकं सगळ्यात वेगळं. उठ उठ आता निक या वयात मला नाही, जातो लगेच ना, सांगू नको. आम्ही नाही येणार आता. तुला आम्ही निक नाही. चल म्हणले. चल चल का तू पण चल. कळल तुम्हाला थोड्या दिवसात तुम्ही हा. काय चुकता. आणि बाळ घेऊनच येऊ आम्ही घरी, माहिती का? हा? लेकरू घेऊनच घरी येऊ आम्ही. स्वतःच आण पण दत्तक नको आणू. नाही दत्तक नाही, बघू आता काय हा. तर करायचं. आम्ही आमचं बघू. घराच्या जा. बाहेर हाकललंय ना तर आम्ही आमचं बघू आता. आणि जाय आम्ही आमचं करू काय तुम्ही करायचं. तिकून येईपर्यंत आहे ना तुला नाही जर मी धीर तयार करून तुला तर काय पाय तू गं. शोभतं का यावयात? हा जाय यावयात शोभणार आहे का? वय काही तुम्ही बी करणार- तयार व्हा मी तुम्हाला दुसरी हो बायको दादा करून शोभणार आहे का आणते. तुम्हाला? हे शोभणार तुम्ही करणार आहे का काय लग्न? करायला चाललं भाऊ? तुम्हाला तर कळलं पाहिजे ना. तुम्ही थांबवा ना आम्हाला काही. आता काय करू? आता तू आहे का ना? मी ऐकू शकत नाही. बरं गजरे, तू म्हणते ना ठीक. हा हम्म. तू म्हणते तर मग करून टाकू आपण. हा हा चला जेवायला देते पाहिले का एखादी? मी पाईन बरोबर. लवकर पाहिजे. हा हा पाईन बरोबर मी हा चल. वंश वाढवायचा मला.